हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो व्हेरी वॉर्म वेलकम. आजपासून आपल्याला एक न्यू आणि इम्पॉर्टंट चॅप्टरचा स्टडी करायचा आहे, जो आहे आपल्या सिलेबसमधला चॅप्टर नंबर 7, ज्याचं नाव आहे सेल डिव्हिजन. हा जो चॅप्टर आहे हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर विचार केला तर याच्यावरती नीट आणि CETमध्ये भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. आता त्याचबरोबर हा जो चॅप्टर आहे हा आपल्या सेल बायोलॉजीमधला 3rd चॅप्टर आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपल्याला सेल बायोलॉजीमध्ये 3 चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. सेल बायोलॉजी म्हणजे काय? सेलचा स्टडी. याच्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर जो घेतला होता सेल बायोलॉजीचा तो होता सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आपण शिकलो की सेलचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, सेलच्या आतमध्ये जे ऑर्गॅनेल्स आहेत त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्याचं फंक्शन काय काय आहे. त्यानंतर आपण सेकंड चॅप्टर जो घेतला सेल बायोलॉजीला तो होता बायोमॉलिक्युल्स. त्या बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय की सेलच्या आतमध्ये जे केमिकल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण बायोमॉलिक्युल्स असं म्हणतो. त्या बायोमॉलिक्युल्स कोणते कोणते आहेत, त्या बायोमॉलिक्युलचा काय काय रोल आहे हा स्टडी केला आपण. आणि आता सेल बायोलॉजीचा 3rd चॅप्टर आहे तो म्हणजे सेल डिव्हिजन. तर या चॅप्टरमध्ये आपण शिकणार की सेल आपली कशा प्रकारे डिवाईड होते, कोणत्या कोणत्या घटना घडतात या सेलच्या आयुष्यामध्ये, कशा प्रकारे आपली सेल डिवाईड होत जाते आणि त्या डिव्हिजनचं काय काय इम्पॉर्टन्स आहे हे सगळं आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. हा जो चॅप्टर आहे बाळांनो खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. या चॅप्टरमुळे तुमचं बरंचसं नॉलेज वाढेल. सेलबद्दल आणखीन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत होतील. या चॅप्टरमध्ये खूप साऱ्या नवीन नवीन टर्म तुम्हाला माहीत होतील. जसं की या चॅप्टरमध्ये आहे की आपली सेल कशा प्रकारे डिवाईड होते, आपल्या सेल डिव्हिजनचे कोणते कोणते फेजेस आहेत, कोणते टप्पे आहेत. त्याचबरोबर आपली सेल डिवाईड होत असताना कोणते कोणते केमिकल्स त्या सेलला मदत करतात. आपल्या सेल डिवाईड होत असताना जर काही गडबड झाली, जर सेल डिवाईड होत असताना काही प्रॉब्लेम आले तर कशा प्रकारे ते चेक पॉईंट काम करतात. चेक पॉईंट म्हणजे काय हे तुम्हाला समजणार आहे. त्याचबरोबर बघा की मायटॉसिस, मिओसिस असेल किंवा मायटॉसिस असेल, अशा काही टर्मसुद्धा तुम्हाला समजणार आहे, शिकायला भेटणार आहे चॅप्टरमध्ये. तर अशा तऱ्हेनं या चॅप्टरमधून तुम्हाला खूप सारं बायोलॉजीबद्दल, सेलबद्दल नॉलेज वाढणार आहे. तसा खूप इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे. आणि आपण आता सगळ्यात आधी काही बेसिक पॉईंटपासून या चॅप्टरची सुरुवात करू की बघा की सगळ्यात आधी आपण सेल डिव्हिजन म्हणजे काय याचं इम्पॉर्टन्स समजून घेऊ. सेल डिव्हिजन म्हणजे आता आपल्याला माहिती आहे साध्या भाषेमध्ये सेल डिव्हिजन म्हणजे काय, सेल डिवाईड होणे, 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8 होणे. पण आता याचं इम्पॉर्टन्स काय आहे, याचं महत्त्व काय आहे, तर याचं खूप इम्पॉर्टन्स आहे बाळांनो. सेल डिवाईडच झाली नसली तर मग एवढे सगळे जीवजंतू या पृथ्वीवर दिसले नसते. आज बघा आपण आहे, आज आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ना, किंवा तुम्ही असणार, किंवा मोठमोठे प्लॅन्ट असणार, किंवा मोठमोठे ॲनिमल्स असणार. हत्ती घ्या, घोडा घ्या, मोठमोठा वेल मासा घ्या, हे आपण सगळे काय आहे मल्टीसेल्युलर आहे. आणि आपलं शरीर खूप साऱ्या सेलपासून बनलेलं आहे. पण आपण जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा आपण एकच सेल होतो है ना, झायगोट होतो आपण. आठवते ना तुम्हाला? म्हणजे बघा की फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा आपण ही एकच सेल होतो. या एका सेलपासून आपला जन्म झाला होता. आज आपल्या बॉडीवर आज अशा करोडो अब्जो सेल्स आहेत. आज आपल्या शरीराचा आज असा आकार आहे ना, शेप आहे ना. पण आपण जेव्हा आईच्या पोटात होतो तेव्हा एकच सेल होतो असं दिसत होतं पहिला. पण याला झायगोट असं म्हटलं. मग हळूहळू झायगोट जे आहे हे डिवाईड झालं. आपल्याला माहीत आहे 1च्या 2 झाल्या, बरोबर, 2च्या 4 झाल्या, 4च्या 8 झाल्या. आणि अशा तऱ्हेनं मग आज आपलं असं शरीर तयार झालेलं आहे. कान, नाक, डोळे, एवढं सगळं शरीर तयार झालेलं आहे. करोडो अब्जो सेल्स आपल्या आज या बॉडीवर आहेत. जर ही सेल डिवाईडच झाली नसती, ही जी फर्स्ट सेल आहे, ही जे फर्स्ट झायगोट आहे हे डिवाईडच झालं नसतं तर आज एवढं सगळं आपलं शरीर दिसलं नसतं, एवढं सगळ्या आपल्या बॉडीवर ऑर्गन दिसले नसते. लक्षात आलं ना? हे आहे सेल डिव्हिजनचं इम्पॉर्टन्स. सेल डिवाईड होते म्हणूनच एवढं सगळं आपलं शरीर तयार झालेलं आहे. तर हे अशाच काही बेसिक पॉईंटपासून आपण सुरुवात करू. तर सगळ्यात आधी आपण शिकू की सेल सायकल म्हणजे काय. आपल्या बुकमध्ये जो पॉईंट दिलेला आहे सगळ्यात आधीचा आहे तो आहे सेल सायकल. आणि आज आपल्याला जे काही शिकायचं आहे सेलबद्दल ते मी बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे. हे सगळं काही जे आहे बाळांनो हे आपल्या बुकमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे याचं स्क्रीनशॉट वगैरे असं काही घ्यायची आवश्यकता नाही. खूप सिंपल पॉईंट आहेत हे. तर सगळ्यात आधी आपण सेल सायकल म्हणजे काय आपण शिकू. तर बघा मी बोर्डवर नोट डाऊन केलेलं आहे सेल सायकल म्हणजे काय. तर इथे नावातच आहे की सायकल जेव्हा हा वर्ड येईल बाळांनो लक्षात ठेवायचा. ज्या घटना रिपीट वारंवार घडतात त्यांना आपण सायकल असं म्हणतो. सायकलचा चक्का कसा असतो, वारंवार फिरतो, तसंच आहे. तर सेलच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात, वारंवार घडतात, त्याला सेल सायकल असं म्हणतो आपण. मग सेलच्या आयुष्यामध्ये काय होते, जसं सेल जे आहे ही सेल तयार होईल, सेलचा जन्म होईल, मग सेल डिवाईड होईल, 1च्या 2, 2च्या 4, 4च्या 8. म्हणजे ह्या काय झालं, ह्या रिपिटेशन झालं, हे सायकल झाली, हे चक्र चालू झालं आहे ना. चक्र म्हणतो आपण, सायकल म्हणजे काय चक्र. तर यालाच आपण सेल सायकल असं म्हणतो. लक्षात आलं का हा फंडा तुमच्या? आता बघा की सेल सायकल म्हणजे काय ॲक्च्युअलमध्ये याचं आपल्या बुकमध्ये जे दिलेलं आहे ते समजून घेऊ. सेल सायकल म्हणजे काय, सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन दी लाईफ ऑफ सेल इज कॉल्ड सेल सायकल. सेल सायकल म्हणजे काय की सेलच्या लाईफमध्ये ज्या काही इव्हेंट घडतात, ज्या काही घटना घडतात सेलच्या आयुष्यामध्ये त्याला आपण सेल सायकल असं म्हणतो.
म्हणजे सेलच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना घडतात, जसं की सेलचा जन्म होणे, सेल मोठी होणे, मोठी झाल्यानंतर ती डिवाईड होणे, एकाच्या 2 होणे, 2च्या 4 होणे, याला म्हणतात इव्हेंट्स किंवा हे आहेत सेलच्या आयुष्यातले वेगळे फेजेस. हे आहेत सेलच्या आयुष्यातले वेगळे टप्पे. जसे आपल्या आयुष्यामध्ये कसे वेगळे टप्पे असतात, वेगळे फेजेस असतात. जसं आपला सुद्धा जन्म होतो, आपण मोठे होतो, ग्रोथ होते आपली, आपण बालपणात असतो, आपण तरुणपणात येतो, मग हळूहळू म्हातारे होतो. मग आपल्या आयुष्यातले काय आहेत, हे फेजेस आहेत, हे टप्पे आहेत. तसंच सेलच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे. सेलसुद्धा जन्म घेईल, तयार होईल, मोठी होईल, मग डिवाईड होऊन जाईल. याला सेल सायकल असं म्हणतो आपण. तर बघा, हे सगळं आपण एका डायग्रामच्या मदतीनं समजून घेऊ. मी एक सेलची डायग्राम काढतो इथे आणि मग मी तुम्हाला सांगतो काय आहे. आता बघा की ही एक फर्स्ट सेल फॉर्म झाली. ठीक आहे, ही आहे फर्स्ट सेल. आता ही जी सेल आहे ही हळूहळू मोठी होत जाणार. म्हणजे हे काय झालं, हिची ग्रोथ झाली. आणि मग काही वेळानंतर किंवा काही दिवसानंतर ही जी सेल आहे ही डिवाईड होऊन जाते. या एकाच्या 2 सेल तयार होतात. झाल्या 2 सेल. ह्या ज्या 2 नवीन सेल तयार झाल्या, आपण यांना डॉटर सेल असं म्हणतो. ह्या आहेत डॉटर सेल आणि ही आहे मदर सेल. या सेलपासून ह्या 2 सेल तयार झाल्या ना, म्हणून हे काय आहे, ही आहे मदर सेल. मग हळूहळू काय होईल, ह्या 2 सेल आणखीन डिवाईड होऊन जातील. बरोबर, आणखीन या 2च्या 4 झाल्या. मग परत असं करत 4च्या 8 वगैरे होतील. मग यालाच तर आपण सेल सायकल असं म्हणतो. रिपीट होतात हे सेल बनणे, मोठी होणे, डिवाईड होणे, परत मोठी होणे, डिवाईड होणे, हे चालूच राहते. म्हणून याला आपण सेल सायकल असं म्हणतो. आता इथे 2 महत्त्वाच्या घटना या सेलच्या आयुष्यामध्ये घडल्या. एक म्हणजे की सेलचा जन्म झाला आणि सेलची ग्रोथ झाली. तुम्हाला दिसते ग्रोथ झाली. ही सेलचा जन्म झाला आणि मग हळूहळू ही सेल मोठी झाली, ही ग्रोथ झाली. ग्रोथ झाल्यानंतर काही विशिष्ट ग्रोथ झाल्यानंतर, मोठी झाल्यानंतर मग ही सेल जी आहे ही डिवाईड झाली. बघा, एकाच्या 2 झाल्या. याला काय म्हटलं आपण, डिव्हिजन. काय म्हटलं याला, सेल डिव्हिजन किंवा डिवाईड झाली ही सेल. तर अशा तऱ्हेनं सेलच्या आयुष्यामध्ये ह्या 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत. कोणत्या घटना घडलेल्या आहेत, एक म्हणजे सेलची ग्रोथ आणि दुसरं म्हणजे डिव्हिजन. तर या दोघां मिळून बनलेली आहे सेल सायकल. बिलकुल सिंपल आहे. सेल सायकलमध्ये काय, कशी आहे सेल सायकल, तर सेल सायकलमध्ये काय काय होते, सेल सायकलमध्ये सेलचा जन्म होतो, ती मोठी होते, तिची ग्रोथ होते, त्यानंतर ती डिवाईड होऊन जाते, एकाच्या 2 होऊन जातात. तर यालाच आपण सेल सायकल असं म्हणतो. आता ही जी सेल सायकल आहे बाळांनो, ही 2 फेजेसमध्ये डिवाईड केली आहे. याला समजायसाठी 2 फेजमध्ये याला डिवाईड केलेलं आहे. कोणत्या 2 फेजेस आहे सेल सायकलच्या, तर फर्स्ट फेज जी आहे तिला म्हटलं इंटरफेज किंवा तिला प्रिपरेटरी फेज असं सुद्धा म्हटलं, किंवा याला रेस्टिंग फेज असं सुद्धा म्हणतात. आणि जी सेकंड फेज आहे तिला म्हणतात एम फेज किंवा यालाच मायटोसिस फेज असं म्हणतात किंवा फेज ऑफ सेल डिव्हिजन असं म्हणतात. या 2 फेजेसपासून नाव लक्षात ठेवा, तो एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारला जातात ह्या फेजेस. तर सेल सायकलच्या 2 फेजेस कोणत्या आहे, एक म्हणजे इंटर फेज आणि दुसरी आहे एम फेज. या 2 फेजेस मिळून आपली सेल सायकल बनलेली आहे. या दोन्ही फेजेस आपल्याला स्टेप बाय स्टेप करून स्टडी करायचं आहे बाळांनो. इंटरफेज म्हणजे काय, या इंटरफेजमध्ये सेलमध्ये काय काय बदल होतात, काय काय चेंजेस होतात, आपण इंटरफेज म्हणजे कशाला म्हणतो. त्यानंतर मग एम फेज म्हणजे काय किंवा फेज ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे काय, याच्यामध्ये सेलमध्ये काय काय चेंजेस होतात, कसं सेल डिव्हिजन होते, हे सगळं काही आपल्याला स्टेप बाय स्टेप करत शिकायचं आहे. सगळ्यात आधी तर आपण इंटरफेज शिकणार, त्यानंतर आपण एम फेज शिकणार. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला इंटरफेजबद्दल शिकायचं आहे, नंतर मग आपण या एम फेजबद्दल शिकणार. तर बघा, या दोन्ही फेज ज्या आहेत ह्या कशा काम करतात त्या आपण याच डायग्रामच्या मदतीनं समजून घेऊ. सगळ्यात आधी तर बघा इंटरफेज. इंटर म्हणजे काय, इंटर म्हणजे मिडल. 2 फेज मधली ही फेज आहे. 2 फेज म्हणजे कोणत्या, 2 डिव्हिजनच्या मधली ही फेज आहे. याला आपण इंटरफेज असं म्हणतो किंवा यालाच प्रिपरेटरी फेज असं म्हणतो. आता या फेजमध्ये काय होते बघा, की आता काय झालं, ही सेल जी आहे ही बनली, बरोबर आहे, ही सेल बनली, मग हळूहळू ही मोठी होत गेली, झाली मोठी, ग्रोथ झाली याची, पूर्ण वाढ झाली याची, आणि मग वाढ झाल्यानंतर ही डिवाईड झाली, बरोबर आहे. आता ही सेल जन्मानंतर तर ही जी पूर्ण वाढ होईपर्यंत, ग्रोथ होईपर्यंत हा जो पिरियड आहे, हा जो काळ आहे, याला म्हणतात इंटरफेज. काय म्हटलं आपण याला इंटरफेज असं म्हणतात. नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. बरं, तर ॲक्च्युअलमध्ये इंटरफेजचा काय मिनिंग आहे हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर इंटरफेज म्हणजे काय, की हे सेल जन्मापासून तर पूर्ण ग्रो होईपर्यंत डिवाईड व्हायच्या अगोदरचा जो काळ आहे, डिवाईड व्हायच्या अगोदरचा या सेलचा जो पिरियड आहे, काळ आहे, त्याला आपण इंटरफेज असं म्हणतो, बरोबर आहे. आणि या इंटरफेजलाच प्रिपरेटरी फेज असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात याला, प्रिपरेटरी फेज. प्रिपरेटरी फेज का बरं म्हणतात या फेजला,
इंटरफेजला, कारण की या फेजमध्ये सेल जी आहे ही प्रिपेअर होते, डिवाइड व्हायसाठी ती प्रिपेअर होते, स्वतःला प्रिपेअर करते डिवाइड व्हायसाठी. कारण इंटरफेज नंतर कोणती फेज सुरू होणार आहे? डिव्हिजनची, है ना. ही सेल डिवाइड होणार आहे नंतर. मग ही डिवाइड व्हायच्या अगोदर स्वतःला प्रिपेअर करते. कशी प्रिपेअर करते? ज्या काही डिवाइड व्हायसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी त्या स्वतःमध्ये तयार करून घेते. म्हणजे जर समजा या सेलमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया असला तर ही डिवाइड व्हायच्या अगोदर 2 मायटोकॉन्ड्रिया स्वतःमध्ये तयार करून घेते. म्हणजे मग काय होईल? ही सेल डिवाइड झाली की एक मायटोकॉन्ड्रिया या सेलमध्ये जाईल, एक मायटोकॉन्ड्रिया या सेलमध्ये जाईल. बरोबर आहे ना. अशा तऱ्हेनं ही सेल जी आहे ही स्वतःला प्रिपेअर करते, तयारी करते ती डिवाइड व्हायची. म्हणून याला प्रिपरेटरी फेज असं म्हणतात. इंटरफेजलाच काय म्हटलं? प्रिपरेटरी फेज. ती तयारी करते. जसं आपण एखाद्या ठिकाणी जायचं असलं, आपण एखाद्या गावाला आपल्याला जायचं असलं तर आपण काय करतो? प्रिपरेशन करतो. आधी पॅकिंग करतो ना आपण, की सामान व्यवस्थित घेणे, पाण्याची बॉटल घेणे, जेवण घेणे सोबत. हे काय झाले? आपली प्रिपरेशन झाली प्रवासाची, आपल्या ट्रॅव्हलिंगची प्रवासाची प्रिपरेशन झाली. तसंच सेलचं सुद्धा आहे. सेल डिवाइड व्हायच्या अगोदर स्वतःला प्रिपेअर करते, म्हणून याला प्रिपरेटरी फेज असं सुद्धा म्हणतात. लक्षात आलं का आता तुमच्या? ही एकदम सिंपल फिनॉमिना आहे बाळांनो. आता आणखीन याला एक नाव आहे. कोणतं नाव आहे याला? रेस्टिंग फेज असं सुद्धा म्हणतात. रेस्टिंग का बरं म्हणतात याला? आधीचे जे सायंटिस्ट होते त्यांना असं वाटत होतं की हे जे इंटरफेज आहे किंवा ही जी प्रिपरेटरी फेज आहे या फेजमध्ये सेल काहीच करत नाही, सेल नुसतंच पडून आहे. कारण त्यांना असं दिसत होतं की ही जी सेल आहे ही डिवाइड होत नाही म्हणजे काय? ही नुसती आरामच करते. त्यांना वाटत होतं अरे ही तर आराम करते, म्हणजे ही डिवाइड नाही होत, आणखीन हिचा आराम सुरू आहे. पण मग म्हणून त्यांनी हिला रेस्टिंग फेज असं नाव दिलं. या फेजला काय नाव दिलं होतं? रेस्टिंग फेज. त्यांना वाटत होतं सेल काहीच करत नाही म्हणून तिनं रेस्टिंग फेज म्हटलं. मग नंतर सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं की ही सेल रेस्ट करत नाही, ही आराम करत नाही, ही तो उलट प्रिपरेशन करते, ही तो उलट जास्त ॲक्टिव्ह असते या फेजमध्ये, ही तो स्वतःला तयार करते, ही तो स्वतःमध्ये भरपूर बदल करते. म्हणून मग त्यांनी या रेस्टिंग फेजचं नाव काढलं आणि त्याला नाव दिलं प्रिपरेटरी फेज. लक्षात आलं का? अशा तऱ्हेनं ही आहे इंटरफेज, प्रिपरेटरी फेज किंवा ज्याला म्हटलं जात होतं रेस्टिंग फेज. अशा ह्या बिलकुल सिंपल गोष्टी आहे बाळांनो या सेलच्या आयुष्यामधल्या. बघा किती इंटरेस्टिंग आहे. सेलच्या कशा तऱ्हेनं कोणत्या फेजला काय नाव आहे, सेलच्या कोणत्या स्टेजमध्ये काय काय बदल होतात सेलमध्ये, हे सुद्धा किती इंटरेस्टिंग आहे. आणि बघा याच फेजला काय आहे की या फेजलाच लॉंगेस्ट फेज असं सुद्धा म्हटलं जात होतं. इंटरफेजला लॉंगेस्ट फेज सुद्धा म्हणतात. का बरं असं लॉंगेस्ट फेज म्हणतात? कारण की ही सेल तयार झाल्यानंतर हा जो ग्रोथचा जो पिरियड आहे हा सगळ्यात जास्त असतो आणि सगळ्यात कमी टाईम लागतो डिव्हिजनला. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण की आपल्या स्किनच्या सेलचा आपण एक्झाम्पल घेऊ. आपली ही जी स्किनची सेल आहे ना ही 24 तासामध्ये डिवाइड होते. एकदा ही सेल तयार झाली की 24 तास लागतात त्याला डिवाइड व्हायला. आता सगळ्या सेलला 24 तास लागत नाही बरं. जसं की ईस्ट असेल, ईस्टच्या सेलला 90 मिनिट लागतात. 90 मिनिटामध्ये ईस्टची सेल डबल होते, एकाच्या 2 होऊन जातात, एकाच्या 2 डबल झाल्या. आपली जी स्किनची सेल आहे ती 24 तासामध्ये एकाच्या 2 होऊन जातात. जसं बॅक्टेरिया 20 मिनिटामध्ये डबल होतो. हा एक बॅक्टेरिया आहे, 20 मिनिटं झाले की लगेच 2 बॅक्टेरिया. काही सेल आहेत आपल्या जसं की वेगळ्या सेल आहेत. फॉर एक्झाम्पल त्याला आता मला ते आठवत नाही आहे एक्झॅक्टली की कोणता किती वेळ लागते त्याला. काही सेल जे आहेत एका दिवसात डिवाइड होतील, काहींना 1 महिना लागते, काही सेल ज्या आहेत 1 वर्षानंतर डिवाइड होतात आणि काही सेल अशा आहेत की त्या कधीच डिवाइड होत नाही, जसे आपल्या नर्व सेल असतात. लक्षात ठेवा बाळांनो, इम्पॉर्टंट मी सांगतो तुम्हाला, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ज्या नर्व सेल आहेत ना त्या कधीच डिवाइड होत नाही. जेवढ्या नर्व सेल आपल्या जन्माच्या वेळी आपल्याला भेटतात तेवढ्याच सेल, त्यानंतर त्या कधीच डिवाइड होत नाही. अशा काही सेलसुद्धा आहेत ज्या कधीच डिवाइड होत नाही आणि कधी काही सेल ह्या एका दिवसातच डिवाइड होतात. जसे की आपल्या आता हे आपण एक्झाम्पल घेऊ, आपली ही स्किनची सेल ही 24 तासामध्ये डिवाइड होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय झालं की ही सेल तयार झाली आपल्या स्किनची, ही सेल आहे आपल्या स्किनची तयार झाली. हळूहळू आता हे मोठी होईल, ग्रोथ होऊन जाईल है ना. ग्रोथ झाल्यानंतर मग ही डिवाइड होऊन जाईल, एकाच्या 2 होतील. तर आता या सगळ्या वेळाचा या सगळ्या गोष्टीसाठी किती वेळ लागला? 24 तास लागले. किती वेळ लागला बघा इथे नोट करून देतो मी तुम्हाला. 24 आवर्स लागले, 24 तास. या 24 तासापैकी या सेलला हिचा जन्म झाल्यापासून तर मोठी होईपर्यंत हिला जवळपास 22 ते 23 तास लागतात. किती? 22 ते 23 घंटे लागतात हिला
मी या इंटरफेजला, म्हणजे सगळ्यात मोठी फेज कोणती आहे? इंटरफेज. 24 तासापैकी या सेलनी आपल्या आयुष्याचा किती वेळ या इंटरफेजमध्ये घालवला? तो म्हणजे 23 घंटे. 23 घंटे. आणि फक्त एकच तास या सेल डिव्हिजनला लागतो. म्हणजे 23 घंटे इथे लागले आणि एकच तास या सेल डिव्हिजनला लागला. म्हणजे सगळ्यात मोठी फेज कोणती आहे? इंटरफेज. 23 घंटे या सेलनी स्वतःला प्रिपेअर केलं, डिवाइड व्हायसाठी स्वतःला प्रिपेअर केलं या सेलनी. किती वेळ लागला? 23. आणि फक्त एकच घंटा लागला याला डिवाइड व्हायला. एकाच्या 2 व्हायला फक्त एकच घंटा लागला सेलमध्ये. म्हणूनच याला सगळ्यात लॉंगेस्ट फेज असं म्हणतात. इंटरफेजला लॉंगेस्ट फेज असं म्हटलं जातं. कारण सेल आपल्या आयुष्याचा सगळ्यात जास्त वेळ जो आहे या इंटरफेजमध्येच घालवते. म्हणजे 95% वेळ जो आहे सेलचा हा त्या इंटरफेजमध्ये असतो. आणि मग फक्त एम फेज किंवा सेल ऑफ डिव्हिजन किंवा हे जे डिव्हिजनची फेज आहे फक्त एकच तास चालते. सगळ्यात कमी वेळ चालतो हिचा. बरोबर आहे, लक्षात आलं तुमच्या आता. तर हे सगळं काही मी तुम्हाला जे सांगितलं ते आपल्या बुकमध्ये या डायग्रामच्या मदतीनं सांगितलेलं आहे. सेल सायकल म्हणून हा तुम्हाला दिसते ही डायग्राम. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, ही सेल सायकल दिलेली आहे. ही सेल सायकलची डायग्राम आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतात की इंटरफेज आहे आणि एम फेज आहे. आता इंटरफेज जी आहे या इंटरफेजला वेगळ्या वेगळ्या फेजेसमध्ये डिवाइड केलेलं आहे. एम फेजला सुद्धा वेगळ्या वेगळ्या फेजमध्ये डिवाइड केलेलं आहे. आता हे सगळं काही आपल्याला 1 बाय 1 करत शिकायचं आहे. तर सेल सायकल म्हणजे सगळ्यात फर्स्ट पॉईंट लक्षात आला का तुमच्या? बरोबर आहे. आता आपण सगळ्यात आधी जी सेल सायकलचा जो फर्स्ट फेज आहे इंटरफेज, ते इंटरफेज किंवा त्याला आपण प्रिपरेटरी फेज म्हणतो हे समजून घेऊ. इंटरफेजमध्ये काय काय होतं आपल्याला तर हे तर समजलं. आता इंटरफेजला आपण प्रिपरेटरी फेज म्हणतो. सेल तयारी करून स्वतःची तयारी करते, प्रिपरेशन करते. कशाची प्रिपरेशन करते? डिवाइड व्हायची. डिवाइड व्हायसाठी जी प्रिपरेशन लागते ती सेल करते, म्हणून त्याला आपण प्रिपरेटरी फेज म्हणतो. मग काय काय बदल होतात या फेजमध्ये, सेलमध्ये? तर बघा की ही जी इंटरफेज आहे ही 3 सब फेजेसमध्ये डिवाइड झालेली आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला, ह्या फेजेससुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जातात. याचा सिक्वेन्स विचारला जातो. नीटमध्ये, CETमध्ये याचा सिक्वेन्स सुद्धा विचारला जातो. किंवा कोणत्या फेजमध्ये काय काय होते हे सुद्धा विचारलं जाते. तर ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता जी इंटरफेज आहे, सेलच्या आयुष्यातली जी इंटरफेज आहे ती 3 सब फेजेसमध्ये डिवाइड झालेली आहे. कोणते 3 सब फेजेस आहे? एक आहे G1 फेज, त्यानंतर यालाच आपण गॅप 1 असं सुद्धा म्हणतो. सेकंड फेज आहे S फेज किंवा याला सिंथेसिस फेज असं म्हणतात. आणि जी थर्ड फेज आहे ती आहे G2 फेज किंवा गॅप 2 फेज. अशा या 3 फेजेसपासून बनलेली आहे इंटरफेज, म्हणजे प्रिपरेटरी फेज. या प्रिपरेटरी फेज या 3 फेजेसपासून बनलेल्या आहे. या तिन्ही फेजेसमध्ये काय काय सेलमध्ये बदल होतात हे आपण 1 बाय 1 करत शिकू. सगळ्यात आधी तर G1 जी पहिली फेज आहे इंटरफेजमधली सगळ्यात फर्स्ट फेज G1 फेज, ज्याला गॅप 1 फेज म्हटलं किंवा ज्याला फर्स्ट ग्रोथ फेज असं म्हटलं. या फेजमध्ये सेलमध्ये काय काय बदल होतात ते आपण समजून घेऊ. सगळं काही व्यवस्थित लक्षात येतं ना बाळांनो? या फेजमध्ये सेलमध्ये काय काय बदल होते आता ते लक्षात घ्यायचं आपल्याला. काय होते बघा, G1 फेजमध्ये काय होते? सगळ्यात आधी तर G1 मध्ये होते इट स्टार्ट इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिवाइड होते तेव्हा ही लगेच ही सेल ही फेज जी आहे स्टार्ट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही सेल बनल्या लगेचच कोणती फेज चालू झाली? G1 फेज चालू झाली, ग्रोथ 1. आता याच्या नावातच आहे ग्रोथ 1, म्हणजे याची ग्रोथ होत जाईल. जशी ही सेल तयार झाली मग हळूहळू हिची ग्रोथ झाली. बरोबर आहे. तर काय काय होते अजून ग्रोथमध्ये तर आपण पुढे बघू आपण की सेल परफॉर्म्स RNA सिंथेसिस. G1 फेजमध्ये सेल काय करते? G1 फेजमध्ये सेल RNA सिंथेसिस करते, RNA तयार करून घेते. म्हणजे बघा आता या सेलमध्ये याला आपण इंटरफेज म्हटलं की नाही, ग्रोथ फेजला किंवा प्रिपरेटरी फेजला याच्यामध्ये सेलनी RNA तयार करून घेतले स्वतःमध्ये. बरोबर, RNA तयार करून घेतले. कोणते RNA? जसं की mRNA, tRNA, rRNA. त्याचबरोबर G1 या फेजमध्ये सेल प्रोटीन सिंथेसिस पण करते, प्रोटीन पण तयार करून घेते ही सेल. आता लक्षात आलं का काय काय झालं? तर G1 या फेजमध्ये काय काय केलं? सेलनी कशी प्रिपरेशन केली स्वतःची, सेलनी कसे स्वतःमध्ये बदल केले, सेलनी RNA तयार केले, सेलनी प्रोटीन तयार केले. कारण हे सगळं लागणार आहे सेल डिव्हिजनसाठी. हे सगळं काही गोष्टी लागणार आहे. कारण ही सेल ग्रोथ झाल्यानंतर मग नंतर हिला डिवाइड व्हायचं आहे, एकाच्या 2 व्हायच्या आहे, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे, आवश्यक आहेत ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून या सेलनी RNA तयार करून घेतले, प्रोटीन्स तयार करून घेतले. आणि अशा तऱ्हेने ही G1 फेज आता संपलेली आहे. त्यानंतर फेज सुरू होते ती म्हणजे S फेज, ज्याला आपण सिंथेसिस फेज असं म्हणतो. आता या सिंथेसिस फेजमध्ये काय काय होते बघा. इन धिस फेज अमाऊंट ऑफ DNA डबल. आता या फेजमध्ये नावातच आहे S फेज, याला आपण सिंथेसिस असं म्हणतो. सिंथेसिसवरून हा S तयार झालेला आहे. या फेजमध्ये सेल जी आहे ही
DNA जे आहे ते डबल करून घेते. म्हणजे DNA समजा 4 असले तर 8 होतील, 10 असले तर 20 होतील. DNA काय झाले एस फेजमध्ये DNA डबल झाले, क्रोमोझोम नाही डबल होते. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. क्रोमोझोम डबल होत नाही. क्रोमोझोम जेवढे असले तेवढेच राहतात. फॉर एक्झाम्पल 46 क्रोमोझोम आहे या सेलमध्ये तर 46च राहतील. फक्त DNA डबल झाले, हे लक्षात ठेवायचं. इथे क्वेश्चन विचारला जातात म्हणून सांगितलं तुम्हाला. तर आता काय झालं की इथे DNA डबल झाले. हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो सिंथेसिस ड्युरिंग दिस फेज. आता एस फेजमध्ये काय काय झालं विचारलं जातात तुम्हाला क्वेश्चन. एस फेजमध्ये काय होते? एस फेजमध्ये DNA डबल होतात, त्याचबरोबर हिस्टोन प्रोटीन सुद्धा तयार होतात. आता या सेलमध्ये हिस्टोन प्रोटीन तयार झाले, DNA पण डबल झाले, बरोबर. अशा तऱ्हेनं एस फेज संपली. आता कोणती फेज सुरू होणार? तर फेज सुरू होणार G2 फेज म्हणजे ग्रोथ 2 किंवा याला गॅप 2 फेज असं म्हटलं जातं किंवा ही सेकंड ग्रोथ फेज आहे. या फेजमध्ये काय काय होते? तर या फेजमध्ये ड्युरिंग धिस फेज न्यूक्लियस इन्क्रीज इन व्हॉल्यूम. या फेजमध्ये हे जे न्यूक्लियस आहे याचं व्हॉल्यूम वाढायला लागते, बरोबर आहे. व्हॉल्यूम वाढणार आहे. त्याचबरोबर आता ड्युरिंग धिस फेज सेल इज मेटाबॉलिकली हायली ॲक्टिव्ह. या फेजमध्ये गॅप 2 फेजमध्ये किंवा ग्रोथ 2 फेजमध्ये सेल मेटाबॉलिकली जास्त ॲक्टिव्ह असते ती. त्याचबरोबर काय करते? व्हेरियस प्रोटीन्स रिक्वायर फॉर द सेल डिव्हिजन आर सिंथेसाइज ड्युरिंग धिस फेज. या फेजमध्ये वेगळे जे प्रोटीन्स आवश्यक आहेत, सेलला डिवाइड व्हायला वेगळे केमिकल्स प्रोटीनची आवश्यकता आहे. जसं सायक्लिन नावाचं एक प्रोटीन आहे, नोट करून घ्या तुम्हाला. सायक्लिन नावाचं जे प्रोटीन आहे ते सेल डिव्हिजनसाठी आवश्यक आहे. तर या फेजमध्ये म्हणजे कोणत्या G2 या फेजमध्ये प्रोटीन्स तयार होतात आणि हे प्रोटीन्स कशासाठी हेल्प करतात? सेल डिवाइड व्हायसाठी हे हेल्प करतात, बरोबर आहे. त्याचबरोबर आणखीन पुढे काय सांगितलं? RNA सिंथेसिस ऑल्सो ऑकर. या फेजमध्ये RNA पण तयार होतात, प्रोटीन्स पण तयार होतात, बरोबर आहे. आणि पुढे काय सांगितलं? इन ॲनिमल सेल्स अ डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स ऑकर. आता गॅप 2 फेजमध्ये 2 सेंट्रिओल सुद्धा तयार होतात. हे सेंट्रिओल बघा, हा एक सेंट्रिओल आणि हा एक सेंट्रिओल. सायटोप्लाझममध्ये हे 2 सेंट्रिओल्स तयार झाले. सेंट्रोझोमपासून हे सेंट्रिओल तयार झाले. या सेंट्रिओल लक्षात ठेवायचं. पुढे आपण बघू हे जे 2 सेंट्रिओल आहे याचा काय रोल आहे हेच तुम्हाला नंतर मी सांगणार, कारण हे क्रोमोझोमला ओढायचं काम करतात. काही हे सेंट्रिओल काय करतात? काही क्रोमोझोम या सेलमध्ये ओढतात काही, आणि हा सेंट्रिओल काही क्रोमोझोम या सेलमध्ये ओढतो. क्रोमोझोम डिवाइड करायचं काम करतात हे सेंट्रिओल. पुढे आहे आपल्याला हे सगळं काही लक्षात ठेवा. तर अशा तऱ्हेने सेलनी काय केलं? या इंटरफेजमध्ये स्वतःला प्रिपेअर केलं. इंटरफेज म्हणजे काय होते? इंटरफेज म्हणजे प्रिपरेशनची फेज होती. सेलनी स्वतःला प्रिपेअर केलं. ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या तयार करून घेतल्या. DNA तयार करून घेतले, RNA तयार करून घेतले, प्रोटीन्स तयार करून घेतले. ह्या सगळे प्रिपरेशन केली या सेलनी, म्हणून याला प्रिपरेटरी फेज म्हणतात. म्हणूनच इंटरफेजला प्रिपरेटरी फेज असं म्हणतात. सेलनी स्वतःमध्ये बदल करून घेतले आणि मग नंतर आता ती डिवाइड होणार आहे. म्हणून या फेजला, म्हणूनच इंटरफेजला लॉंगेस्ट फेज असं म्हणतात, कारण की सेलला ह्या सगळ्या गोष्टी करायला भरपूर वेळ लागतो ना. ही फेज जी आहे इंटरफेज, ही या सेलच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी फेज आहे. खूप जास्त वेळ सेल या फेजमध्ये घालवते आणि मग फक्त एक छोटासा वेळ जो असतो तो सेल डिव्हिजनचा असतो. आता इंटरफेज झालेली आहे, प्रिपरेटरी फेज संपलेली आहे. आता कोणता वेळ आलेला आहे? आता वेळ आलेला आहे तो म्हणजे सेल डिव्हिजनचा किंवा दुसरी फेज चालू होईल. आता सेल सायकलची दुसरी फेज सुरू होते, ती म्हणजे एम फेज किंवा फेज ऑफ सेल डिव्हिजन. आता हे सेल डिव्हिजन कसं होते ते सुद्धा आपण समजून घेऊ. तर बाळांनो, सेल डिव्हिजन शिकायच्या अगोदर म्हणजे मायटोसिस शिकायच्या अगोदर सेल डिव्हिजनचे टाईप्स आपण शिकणार. तर सगळ्यात आधी आपल्याला काय पॉईंट घ्यायचा आहे जो आपल्या बुकमध्ये आहे, जो आहे टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन किती प्रकारे होऊ शकते. तर आतापर्यंत माहीत असलेल्या सेल डिव्हिजनचे 3 टाईप आहेत. कोणते सेल डिव्हिजनचे 3 टाईप्स आहे? एक आहे त्याच्यामधला मायटोसिस, दुसरा आहे मायटोसिस आणि जो थर्ड आहे तो आहे मियोसिस. असे 3 सेल डिव्हिजनचे असे 3 टाईप्स आहेत. लक्षात आलं का? तर आता हे 3 जे टाईप्स आहे हे आपण 1 बाय 1 करून बघू. याच्यामधला जो डिटेलमध्ये आपल्याला सेल डिव्हिजन घ्यायचा आहे तो आहे मायटोसिस. आणि मग मायटोसिस आणि मियोसिस तर आपल्याला डिटेलमध्ये घ्यायचंच आहे, स्टेप बाय स्टेप करून आपल्याला हे शिकायचंच आहे. तर त्याच्या अगोदर बघा मायटोसिस म्हणजे काय. आता मायटोसिस याच्या नावातच आहे मायटोसिस. जे मायटोसिस नाही ते मायटोसिस आहे. यालाच आपण डायरेक्ट डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो. आता हे जे मायटोसिस आहे ही जी मेथड आहे सेल डिव्हिजनची, हे सुद्धा एक सेल डिव्हिजनची मेथड आहे ना. तर याच्यामध्ये ही सेल डिव्हिजनची मेथड कोणाकोणामध्ये होते तर ही जनरली दिलेली आपल्याला. धिस डिव्हिजन ऑकर इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम.
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ए मायटोसिस होते. त्याचबरोबर ॲबनॉर्मल ज्या सेल्स असतात बॉडीमधल्या त्यांच्यामध्ये सुद्धा ए मायटोसिस होते. त्याचबरोबर ज्या ओल्ड सेल आहेत, फिटल सेल मेम्ब्रेन आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ए मायटोसिस हे सेल डिव्हिजन होत असते. आता यालाच आपण डायरेक्ट सेल डिव्हिजन असं म्हणतो. आता याच्यामध्ये होते काय मग बाळांनो, सेल कशा प्रकारे डिवाइड होते याच्यामध्ये, शेवटी हे सुद्धा सेल डिव्हिजनची मेथड आहे ना. मग याच्यामध्ये सेल कशी डिवाइड होते, तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की जी आपली सेल आहे, फॉर एक्झाम्पल ही आहे आपली एक सेल, याच्यामध्ये आहे हे न्यूक्लियस. तर आता होणार काय की हळूहळू हे जे न्यूक्लियस आहे हे असं कन्स्ट्रिक्ट व्हायला लागते मधात, एकदम मधोमध जे आहे हे अशा प्रकारे कन्स्ट्रिक्ट व्हायला लागते. इथे मी परत एक सेल काढून घेतो. बघा ही आहे आपली ही सेल इथे काढलेली. आता या सेलमधलं जे न्यूक्लियस आहे हे हळूहळू इथे असं मधात एकदम कन्स्ट्रिक्ट व्हायला लागते. झालं हे एक. आता या एक पहिले आधी हे एक न्यूक्लियस होतं, आता एकाचे असे दोन न्यूक्लियस हळूहळू व्हायला लागतात. हे न्यूक्लियस बनलं, हे पण न्यूक्लियस बनलं, म्हणजे हे न्यूक्लियाय झाले, दोन काय झाले न्यूक्लियाय. आता हे दोन न्यूक्लियर तयार झाल्यामुळे हळूहळू काय होते की हा जो सायटोप्लाझ्म आहे हा पण असा दोन सायटोप्लाझ्म याचे तयार व्हायला लागतात. हे सायटोप्लाझ्म पण डिवाइड व्हायला लागतो. दोन न्यूक्लियस आणि दोन सायटोप्लाझ्म झाले अशा प्रकारे डिवाइड, आणि हळूहळू काय होते मग ह्या अशा दोन सेल तयार झाल्या. एका सेलमध्ये हे न्यूक्लियस, एका सेलमध्ये हे न्यूक्लियस, अशा तऱ्हेने ही सेल डिवाइड होते. आता ही सेल डिवाइड झाली पण कोणत्या मेथडनी झाली, ए मायटोसिस या मेथडनी झाली, किंवा ही डायरेक्ट मेथड आहे. मग याच्यामध्ये काय होते की या सेल या मेथडनी ज्या सेल डिवाइड झाल्या त्या बऱ्याचदा अनइक्वल असतात. अनइक्वल असतात म्हणजे ह्या आपल्या या मदर सेल सारख्या दिसत नाही. जसं की हे आहे मदर सेल, हे आहे दोन डॉटर सेल. ह्या दोन डॉटर सेल या मदर सेल सारख्या दिसत नाही. कारण कधी कधी काय होते की या मदर सेलमध्ये, फॉर एक्झाम्पल या मदर सेलमध्ये जर 20 क्रोमोझोम असले तर ह्या ज्या डॉटर सेल आहे या डॉटर सेलमध्ये 20 क्रोमोझोम असतीलच असं काही नाही. फॉर एक्झाम्पल ही जी सेल फॉर्म झाली याच्यामध्ये 20 असतील, कधी कधी या सेलमध्ये 18 क्रोमोझोम असतील. म्हणजे डिस्ट्रीब्युशन जे आहे क्रोमोझोमचं ते वेगळं वेगळं सुद्धा असू शकते. तर अशा तऱ्हेनं ही आहे सेल डिव्हिजनची मेथड ए मायटोसिस. लक्षात घ्या, ए मायटोसिसमध्ये काय झालं, ए मायटोसिसमध्ये आधी न्यूक्लियस डिवाइड झाला, न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर सायटोप्लाझ्म डिवाइड झाला. अशा तऱ्हेनं एका सेलपासून बघा एक सेल होती आणि अशा तऱ्हेने दोन सेल डिवाइड झाल्या. पण ह्या दोन सेल कशा आहे, अनइक्वल डिवाइड झाल्या, म्हणून याला ए मायटोसिस असं म्हटलं जातं. आणि ए मायटोसिस कोणाकोणामध्ये होते तर ते सुद्धा लक्षात ठेवा. ए मायटोसिस हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण होते. एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे, ॲबनॉर्मल सेल्स, ओल्ड सेल्स, जुन्या म्हाताऱ्या झालेल्या सेल, त्याचबरोबर फिटल सेल मेम्ब्रेनमध्ये सुद्धा होते. त्यानंतर आता सेल डिव्हिजन आणखीन एक मेथड आहे मायटोसिस, जी इम्पॉर्टंट आहे, जी आपल्याला डिटेलमध्ये शिकायची आहे. आणि किंवा याला इनडायरेक्ट डिव्हिजन म्हणतात किंवा याला इक्वेशनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. तर आता काय सांगितलं या मेथडमध्ये, इन धिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन सेल डिवाइड्स इन टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. आता या डिव्हिजनमध्ये मायटोसिसमध्ये काय होते, मायटोसिसमध्ये सेल डिवाइड होते आणि एका सेलपासून दोन सेल फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल बघू आपण की ही एक सेल आहे, ठीक आहे, ही सेल आहे, याचं हे न्यूक्लियस आहे. हळूहळू काय होईल, ही सेल डिवाइड होऊन जाईल. या एका सेलच्या काय होतील, या एका सेलच्या दोन सेल फॉर्म होतील. आता ही आहे मदर सेल, ही आहे दोन डॉटर सेल. आता ह्या ज्या दोन डॉटर सेल आहेत ह्या दोन्ही डॉटर सेल या पॅरेंट सारख्या आहेत, म्हणजे सिमिलर डॉटर सेल, दोन्ही सिमिलर आहेत, विच आर आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. ह्या आपल्या पॅरेंट सारख्या दोन्ही डॉटर सेल कशा या पॅरेंट सारख्या दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे, मदरमध्ये 46 आहे, तर डॉटरमध्ये दोन्ही डॉटरमध्ये 46 क्रोमोझोम राहतील. अशा तऱ्हेने ह्या ज्या दोन सेल फॉर्म झाल्या, ह्या ज्या मेथड, ज्या सेल डिव्हिजनच्या मेथडनी ह्या दोन सेल फॉर्म झाल्या त्याला आपण मायटोसिस असं म्हणतो, किंवा याला इक्वेशनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो. इक्वेशनल का बरं म्हटलं, कारण जेवढ्या क्रोमोझोम्स मदरमध्ये आहेत तेवढेच क्रोमोझोम दोन्ही डॉटरमध्ये सुद्धा आहेत, म्हणून याला इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे, इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेज. आता ही जी मायटोसिस आहे 2 स्टेजमध्ये कंप्लीट होणारी प्रोसेस आहे. एक म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय की न्यूक्लियस, कॅरिओ म्हणजे काय न्यूक्लियस. याच्यामध्ये आधी न्यूक्लियस डिवाइड होतो, हळूहळू एकाचे दोन न्यूक्लियस बनतात आणि मग नंतर सायटोकायनेसिस, मग नंतर सायटोप्लाझ्म डिवाइड होऊन जातो, म्हणजे एकाचे दोन सायटोप्लाझ्म होतात. अशा तऱ्हेने ही सेल कंप्लीट डिवाइड होईल आणि दोन सेल तयार होतील. आता पुढे आणखी काय सांगितलं, इट कॅन परफॉर्म बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डायप्लॉइड सेल. जे मायटोसिस आहे, मायटोसिस तुम्हाला हॅप्लॉइड सेलमध्ये पण बघायला भेटेल आणि डायप्लॉइड सेलमध्ये पण बघायला भेटेल. हे एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं तुम्हाला, याच्यावर क्वेश्चन सुद्धा येतात. मायटोसिस हे हॅप्लॉइड आणि डायप्लॉइड दोन्ही सेलमध्ये बघायला भेटते.
पण जे मिओसिस आहे, मिओसिस फक्त हे डायप्लॉइड सेलमध्येच असते. पुढे आपण नोटसुद्धा मी करून दिलेलं ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर अशा तऱ्हेने ह्या 2 सेल डिव्हिजनच्या मेथड आपण बघितल्या. कोणत्या एमायटोसिस आणि मायटोसिस. मायटोसिसला तर आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, ते पुढच्या लेक्चरपासून आपण शिकू. आता एक आणखीन सेल डिव्हिजनची मेथड म्हणजे मिओसिस, ज्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतो. आता काय सांगितलेलं आहे, इट कॅन परफॉर्म डायप्लॉइड सेल्स ओनली बाय दिस डिव्हिजन नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर रिड्यूस टू हाफ. आता ही जी मेथड आहे मिओसिस, ज्याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात, याच्यामध्ये काय होते की ज्या नवीन सेल फॉर्म होतात, फॉर एक्झाम्पल ही आहे मदर सेल, बरोबर, ही मदर सेल, या मदर सेलमध्ये आहेत 46 क्रोमोझोम. आता ही मदर सेल डिवाइड झाली आणि या मदर सेलपासून 2 डॉटर सेल फॉर्म झाल्या. आता या डॉटर सेलमध्ये 23 एवढे क्रोमोझोम येतील. मदरमध्ये किती होते, मदरमध्ये 46 होते आणि डॉटरमध्ये किती आले, 23. म्हणजे क्रोमोझोम किती झाले, हाफ झाले. म्हणजे ज्या डिव्हिजनमध्ये, ज्या सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोमचा नंबर अर्धा होऊन जातो, अशा सेल डिव्हिजनला आपण काय म्हणतो, अशा सेल डिव्हिजनला मिओसिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मिओसिस किंवा रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात. रिडक्शन झालं की नाही, किती होते क्रोमोझोम मदरमध्ये 46 आणि यांच्या डॉटरमध्ये किती आले, मुलींमध्ये किती आले, डॉटरमध्ये 23. हाफ झाले की नाही, रिडक्शन झालं, कमी झाले. म्हणून अशा टाईपच्या डिव्हिजनला आपण मिओसिस असं म्हणतो. तर ह्या 3 मेथड आहे बाळांनो सेल डिवाइड होण्याच्या. सेल कोणत्याही मेथडने, या 3 पैकी कोणत्याही मेथडने डिवाइड होऊ शकते. तर आपल्याला आता मायटोसिस ही सेल डिव्हिजनची मेथड डिटेलमध्ये स्टडी करायची आहे. आपण इंटरफेस तर स्टडी केलं. आता इंटरफेसमध्ये म्हणजे प्रिपरेटरी फेज होती, ती सेल प्रिपेअर झाली. आता दुसरी फेज आहे सेल डिव्हिजनची. सेल कशा प्रकारे डिवाइड होते ते आपण स्टेप बाय स्टेप करून समजून घेऊ. पण ते सगळं काही आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करायचं आहे.